मनुष्य. मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी दिवसरात्र आपलं आयुष्य खर्ची घालत असतो. दुसऱ्यांना मिळालेलं सुख हे फक्त मला आणि मलाच मिळालं पाहिजे यासाठी तू सतत स्वतःशी संघर्ष करत असतो. जन्माला आला आहेस तर थोडा जगून बघ, जीवनात तुझ्या या थोडं सुख थोडं दुःख भोगून बघ. पण मनुष्य मात्र फक्त सुख आणि सुखच मिळवण्यासाठी स्वतःचं शरीर एखाद्या यंत्रासारखं चालवत असतो. आयुष्य जगण्याच्या या स्पर्धेत तो स्वतःला आणि स्वतःच्या आरोग्याला गमावून बसतो. आजचा दिवस मी उमेदीनं, हिमतीनं, जिद्दीनं आणि मनापासून जगणार, कारण हा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधीही उगवणार नाही हे त्याला ठाऊक असतं. पण हे सगळं करताना, मिळवताना याचबरोबर मला ईश्वरानं दिलेला हा मानवी देह आणि हे सुंदर आरोग्य मला याच गोष्टींसारखं परत परत मिळणार नाही हे मात्र तो विसरतो. आजच्या धावत्या जगात बदलती जीवनशैली आणि सुखसोयी या फक्त मला आणि मलाच हव्यात या हव्यासापोटी आपलं आपल्या आरोग्याकडे लक्षच नसतं. म्हणूनच जीवन जगत असताना मनुष्याला आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला आपल्या आरोग्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. Bone can break, muscles can atrophy, glands can loaf, even brain can go to sleep without endangering one's survival. But should the kidney fail, neither bone, muscle, gland nor brain will carry on. म्हणजेच मानवी शरीरातील हाडे मोडू शकतात, स्नायू बारीक होऊ शकतात, एवढेच काय तर ग्रंथी लयाला गेल्या तरी शरीराचं काम सुरू राहतं. पण मूत्रपिंडाचे काम विस्कळीत झालं तर वरीलपैकी प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक पेशीच्या आरोग्यासाठी कार्यक्षम मूत्रपिंडाची गरज असते. आपलं शरीर हे असंख्य पेशींनी बनलेलं आहे. पेशी एकत्र येऊन अवयव तयार होतात. हृदय, मेंदू, मूत्रपिंड असे वेगवेगळे अवयव एकत्र येऊन विविध शारीर संस्था तयार होतात. उदाहरणार्थ रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था, मेंदू, हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड ही शरीरातील मुख्य 5 इंद्रिये आहेत. प्रत्येक इंद्रिये त्या संस्थेत फार महत्त्वाचं काम करीत असतात. मूत्रपिंड हे मानवी शरीरातील महत्त्वाचं इंद्रिय होय. आपल्या देहात 2 मूत्रपिंड असतात. ती छातीच्या पिंजऱ्याच्या खालच्या बाजूस, पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूस असतात. प्रत्येक मूत्रपिंडाचे वजन सुमारे 120 ते 180 ग्रॅम असतं. ती आकाराने माणसाच्या मुठी इतकी व दिसायला घेवड्याच्या आकारासारखी असतात. क्वचित एखाद्यास जन्मजात एकच मूत्रपिंड असतं, तरीही ती व्यक्ती रीतसर जीवन जगू शकते. एका मूत्रपिंडाच्या या शक्तीमुळेच आपणावर प्रसंग पडलाच तर एक मूत्रपिंड आपण दान करू शकतो. मूत्रपिंड म्हणजे रक्त गाळून त्यातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढणारे गाळणे नसून अनेक सूक्ष्म गाळण्यांचा एक छोटा संच आहे. किडनीची वेगवेगळी कार्य असतात. महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या शरीरातील जे वेस्ट असतं ते बाहेर टाकणं. दुसरं म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणं, शरीरातील सॉल्टचं प्रमाण मर्यादित ठेवणं, शरीरातील अतिरिक्त पोटॅशियम बाहेर फेकणं, शरीरातील ॲसिड बेस बॅलन्स राखणे आणि ब्लड प्रेशरचं नियंत्रण करणं. किडनी फक्त एक्सक्रिशनच करते असं नाही, तर किडनी ही वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोनही तयार करते आणि त्यातील महत्त्वाचा हार्मोन म्हणजे इरिथ्रोपॉयटिन. हे इरिथ्रोपॉयटिन आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण राखण्यासाठी लागतं. त्याचप्रमाणे रेनिन अँजिओटेन्सिन नावाचं हार्मोनही तयार होतं. ते आपल्याला आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. तसेच व्हिटॅमिन डी 125 डायड्रॉक्सी ॲक्टिव्ह व्हिटॅमिन डी ही कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी आणि हाडांचं आरोग्य राखण्यासाठी लागतं. ज्यावेळेस किडनी
ही आपली कार्य करू शकत नाही, त्यावेळेस आपण बोलतो किडनी फेल झाली. मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे बऱ्याच वेळा ह्या मूत्रपिंड संस्थेशी निगडीत नसतात. बऱ्याच वेळा किडनी फेल झाली हे रक्ताच्या चाचण्या केल्यानंतरच लक्षात येतं. तसेच मूत्रपिंडाशी संबंधित लक्षणे नसल्यामुळे हे रुग्ण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात. डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातात, त्यांना दिसत नाही. ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रेटायनाला सूज येते. रक्त कमी होते म्हणून ते हिमॅटॉलॉजिस्टकडे जातात. कधी कधी उलटी होते, वारंवार उलटी होणे, भूक न लागणे, पायाला सूज येणे, याकरता ते गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जातात. बऱ्याच वेळा अल्ट्रासोनोग्राफी केल्यानंतर किडनीची साईज कमी झाली आणि त्यानंतरच ब्लड युरिया नायट्रोजन क्रिएटिन केल्यानंतर ह्या आजाराचं निदान होतं. दोन्ही किडनी फेल होतात, दोन्ही किडनी निकामी होतात, त्याच वेळेस ब्लड युरिया नायट्रोजन क्रिएटिनिन वाढू लागते आणि ज्यावेळेस अंतिम टप्प्यामध्ये आजार येतो त्याच वेळेस लक्षणं दिसून येतात. म्हणून या किडनी फेल्युअरचं निदान हे नेहमी लेट होते. हे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर यांचं प्रमाण का वाढलेलं आहे, तर आपण आपला ट्रॅडिशनल डाएट विसरलो आहोत आणि आपण जंक फूड खातो आणि आपलं बनानापासून आपण बर्गरकडे गेलो आहे आणि ह्या बर्गरकडे गेल्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. ओबेसिटीचं प्रमाण वाढल्यामुळे डायबिटीजचं प्रमाण वाढलं, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलं आणि किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढलं. मूत्रपिंड आजारातील लक्षणं, खालील लक्षणं आढळल्यास ज्याला आपण रेड फ्लॅग्स और धोक्याची सूचना म्हणजे आपल्या चेहऱ्याला सूज येणे, लघवीमध्ये रक्त जाणे, परत वारंवार लघवीला रात्री उठावं लागणं, 3 वेळेपेक्षा रात्री लघवीला उठावं लागणं, लघवीमध्ये खडे होणे, थंडी वाजून ताप येऊन लघवीमधून पू जाणे, असे वारंवार होत असेल तर आपण त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय केल्यास आपलं मूत्रपिंड निकामी होण्याचे टळते. मूत्रपिंड कार्यक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या काही विशिष्ट चाचण्या वेळच्या वेळी कराव्या लागतात. मात्र जोपर्यंत मूत्रपिंडाची व्याधी होत नाही तोपर्यंत आपण त्या करत नाही. आजाराच्या शेवटच्या टप्प्यात या चाचण्या केल्या जातात. मूत्रपिंडाचे आरोग्य जपण्यासाठी काही साध्या चाचण्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. मूत्रपिंड कार्यक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी लघवीची तपासणी, सिरम क्रिएटिनिन, ब्लड युरिया नायट्रोजन, रक्ताच्या इतर चाचण्या, रिनल इमेजिंग आणि किडनी बायोप्सी अशा काही विशिष्ट चाचण्या वेळच्या वेळी कराव्या लागतात. किडनी फेल झाल्यानंतर आणि अंतिम अवस्थेत पोहोचल्यानंतर डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट याशिवाय दुसरा उपाय नाही. डायलिसिस अँड ट्रान्सप्लांट हे फार खर्चिक गोष्टी आहेत आणि हे आपल्या सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं असतं. तर मुळातच किडनीचे आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी. आता महत्त्वाची कारणं आपण बघितलेली आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण मध्ये मधुमेह. आता ज्या लोकांना मधुमेह आहे ते नेहमी ब्लड शुगर हे कंट्रोल करतात, पण ते आपलं युरिनमध्ये प्रथिनं जातात की नाही ते टेस्ट करायला विसरतात. जर ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी प्रथम डायबिटीसचं कंट्रोल करणं आणि डायबिटीस कंट्रोल करून प्रत्येक वर्षी आपल्या युरिनमध्ये प्रोटीन जातं आहे की नाही त्याची तपासणी केली पाहिजे. त्याबरोबरच आपलं ब्लड युरिया नायट्रोजन क्रिएटिनिन हे सुद्धा करून बघितलं पाहिजे. दुसरं गोष्ट म्हणजे डायबिटीस बरोबरच ब्लड प्रेशरचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे आणि हे ब्लड प्रेशर आपण नियमित गोळ्या घेऊन
रक्तदाब हा 120/80 पेक्षा कमी ठेवला तर मूत्रपिंड निकामी होण्याचं प्रमाण फार कमी होईल. तर ही 2 महत्त्वाची कारणं झाल्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण कधीही वेदनाशामक गोळ्या ओवेरॉन, ब्रुफेन, निमुसुलाइड या प्रकारच्या गोळ्या घेऊ नयेत. आणि ह्या गोळ्या आता डोकं दुखलं, डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरकडे न जाता सुद्धा तुम्ही ओव्हर दी काउंटर मेडिकेशन घेतली तर किडनी डॅमेज व्हायची शक्यता असते. तर डोकेदुखी याच्यासाठी ह्या गोळ्या न घेतलेलं बरं. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर मूत्र मार्गामध्ये खडे असतील तर आपण 8 ते 10 ग्लास दररोज पाणी पिलं पाहिजे. आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचं स्टोन असतील ते काढून टाकले पाहिजे. आपण आपल्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्याला जर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत असेल तर आपण त्याचा तपास करून ते पूर्णपणे शरीरातून काढून टाकलं पाहिजे. किडनीच्या आजारांचे प्रमाण जसे तरुण वयात असते, म्हातारपणात असते, तसे लहान मुलांमध्ये सुद्धा किडनीचे आजार असतात. तर लहान मुलांना वारंवार ताप येत असेल, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत असेल, त्यांची वाढ होत नसेल तर अशा मुलांचा पूर्णपणे तपास केलेला बरा असतो. किडनीच्या आजारांवरती प्रतिबंधक उपाय म्हणजेच आपण आपलं वजन आटोक्यात ठेवणं, नियमित व्यायाम करणं आणि स्ट्रेन यापासून दूर राहणं. आपण जर किडनीच्या आजारांचं नियंत्रण केलं तर आपल्यावरती होणारा इकॉनॉमिक बर्डन सुद्धा कमी होईल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जीवन म्हणजे 3 पानांचं पुस्तक असतं. पहिलं पान आणि शेवटचं पान हे देवानं लिहिलेलं असतं. पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू. उरलेलं मधलं पान मात्र आपणच आपलं लिहायचं असतं, चांगल्या कर्मांनी आणि सुंदर जीवनानं.